लिहा. समजलं का? लिहा. 3 संख्या पारंपरिक प्रमाणात आहेत. तीन संख्या पारंपरिक प्रमाणात आहेत. त्यांचे मध्यम प्रमाणपद, त्यांचे मध्यम प्रमाणपद 12 आहे. व उरलेल्या दोन संख्यांची बेरीज 26 आहे. तर त्या संख्या शोधा. बघा, 3 संख्या पारंपरिक प्रमाणात आहेत. म्हणजे ए बी सी या जर संख्या 3 मानल्या मी, त्यातलं बी हे ए आणि सी यांचं भूमितीय मध्य किंवा मध्यम प्रमाणपद असणार आहे. आता त्यापैकी काय सांगितलं, त्यांचे मध्यम पद 12 म्हणजे मधलं पद म्हणजे दुसरी संख्या त्यांनी 12 दिलेली आहे. लक्षात येते काय? मध्यम पद म्हणजे दुसरी संख्या त्यांनी 12 दिलेली आहे. आता उरली कोणती संख्या? उरलेल्या दोन संख्या म्हणजे कोणत्या? पहिली संख्या आणि तिसरी संख्या. बरोबर आहे का? पहिली संख्या आणि तिसरी संख्या यांची बेरीज किती आहे? 26. बरोबर आहे. बघा, मध्यम पद म्हणजे दुसरं पद दिलेलं आहे. उरलेल्या दोन संख्या म्हणजे पहिली संख्या आणि तिसरी संख्या यांची बेरीज आपल्याला 26 दिलेली आहे. या दिलेल्या माहितीवरून आपल्याला जर गणित सोडवायचं असेल तर मला पहिली संख्या x मानायला पाहिजे. पहिली संख्या काय मानायची? x. लिहा. म्हणून पहिली संख्या x मानू. पहिली संख्या कंसात ए लिहा. ए बरोबर x मानू. आता मध्यम पद म्हणजे दुसरं पद, मध्यम पद म्हणजे दुसरी संख्या. लिहा. दुसरी संख्या ऑब्लिक मध्यम पद कंसात बी लिहा बरोबर 12. आता मला सांगा, दोन संख्येची बेरीज 26 आहे. त्यासाठी उदाहरण बघा. गणित आणि इंग्रजीच्या मार्कांची बेरीज 70 आहे. गणित आणि इंग्रजीच्या मार्कांची बेरीज 70 आहे. जर मला गणितात 40 मार्क असतील तर इंग्रजीला किती? 30. इंग्रजीला 30. कसं काढलो? वजा. मग मला सांगा, दोन संख्येची बेरीज 26 आहे. त्यातली पहिली संख्या x आहे, तर दुसरी किती? तुम्ही मला सांगा, दोन विषयांच्या मार्कांची बेरीज 70 आहे. त्यापैकी एक विषय इंग्रजी आहे. गणिताला 40 मार्क आहेत. मग इंग्रजीचे मार्क करताना काय केलं? एकूण बेरजेमधून गणिताचे मार्क वजा केले. मग एकूण संख्या किती आहेत? एकूण बेरीज किती आहे? 26 मधून काय वजा करायला पाहिजे? मग काय ना तिसरी संख्या काय ना, एकूण बेरजेमधून मांडलेली पहिली संख्या वजा करायची. मग एकूण बेरीज किती आहे? 26. पहिली संख्या किती आहे? मग तिसरी संख्या किती येणार? 26 वजा x. समजतंय का? बघा, जिथं तुम्ही 70 वजा 40 केल्यानंतर 30 मिळाले. 70 हे काय? दोन विषयांच्या मार्कांची एकूण बेरीज. समजतंय का? त्यापैकी मला गणिताला 40 मार्क पडले.
मग मी 70मधनं 40 वजा केले तर दुसऱ्या विषयाचे मार्क मला मिळणार आहेत. तसंच आहे तिथं दोन संख्येची बेरीज. दोन संख्या म्हणजे कोणत्या? पहिली संख्या आणि तिसरी संख्या. त्यातली पहिली संख्या मी x मानली. पहिल्या संख्येची आणि तिसऱ्या संख्येची बेरीज 26 आहे. याच्यावरून जर मला तिसरी संख्या काढायची असेल तर त्या दोन संख्येच्या बेरजेमधून पहिली संख्या वजा करायची. मग बेरीज किती आहे? पहिली संख्या किती आहे? मग कशातनं काय वजा होणार? 26 वजा x. समजतं का? म्हणून तिसरी संख्या आपण काय मानतो? c मानतो. तिसरी संख्या c बरोबर 26 वजा x. बघा पहिली संख्या मी x मानली. मध्यम पद म्हणजे दुसरी संख्या गणितामध्ये दिलेली आहे. दोन संख्येची बेरीज 26 आहे. दोन संख्या म्हणजे पहिली संख्या आणि तिसरी संख्या. त्यातली पहिली संख्या मी x मानली. बेरजेमधनं मी जर x वजा केले तर मला तिसरी संख्या मिळणार आहे. म्हणून तिसरी संख्या 26 वजा x मिळाली. आता पहिल्या वाक्यामध्ये काय सांगितले? ह्या तीन संख्या पारंपरिक प्रमाणात आहेत. कोणकोणत्या? a b c. बरोबर आहे का? लिहा a b c या संख्या पारंपरिक प्रमाणात आहे. a b c या संख्या पारंपरिक प्रमाणात आहे. पारंपरिक प्रमाणात आहे. मांडायचं गुणोत्तर. तीन संख्येचं गुणोत्तर मांडायचं आहे. सांग पार्थ. तीन संख्येचं गुणोत्तर कसं लिहायचं? पहिल्या संख्येचं गुणोत्तर पहिली संख्या भागिले दुसरी संख्या बरोबर दुसरी संख्या भागिले तिसरी संख्या. का अवघड आहे? अभ्यास करायला पाहिजे. सांग बाळ पाठीमाग. सांग बाळ सांग. तू सांग. कोण पण सांगा. दुखी बाई कोण पण उभा राहा. उठा. सांग. नाही हे सांग. a छेद b बरोबर b छेद c. ला a छेद b बरोबर a छेद b बरोबर b छेद c. म्हणून b वर्ग बरोबर ac. म्हणून b वर्ग बरोबर ac. आता सांगा b ची किंमत काय आहे? b ची किंमत काय आहे? 12चा काय करायचा? काला किमती. म्हणून 12 कंसाचा वर्ग बरोबर. आता AC याच्यामध्ये AC चा अर्थ काय? A गुणिले C. मग A ची किंमत किती आहे? आणि C ची किंमत किती आहे? त्या दोघांचा काय करायचा? गुणाकार. लिहा x कंसात 26 वजा x. A ची किंमत x आहे आणि C ची किंमत 26 वजा x आहे. म्हणजे पहिली संख्या x आहे, दुसरी संख्या 12 आहे, तिसरी संख्या 26 वजा x आहे. आणि या तिन्ही संख्या पारंपरिक प्रमाणात असल्यामुळं b वर्ग बरोबर ac ही बाजू काय येणार आहे? समान येणार आहे. म्हणून b ची किंमत 12. म्हणून मी 12चा वर्ग केला. a गुणिले c याचा अर्थ a गुणिले c म्हणजे a च्या किमतीला c च्या किमतीनं गुणायचं. आता ह्या 12चा वर्ग सांगा. पटकन सांगायचा. 144. लिहा 144 बरोबर. आता x ना कंसातल्या दोन्ही पदाला गुणायचं आहे. आता गणित लिहून घ्यायचं नाही इथं पुढे. इकडे लक्ष द्या. x न 26 ला गुणायचं आहे. कोण सांगणार? x गुणिले 26 चा गुणाकार. सांग बाळ. 26x. अगदी बरोबर. आता ह्या x न ऋण x ला गुणायचं आहे. घातांकाचे नियम वापरायचे. पाया समान असेल तर घातांकाची बेरीज. पाया समान आहे की नाही? x गुणिले x पाया समान आहे. मग या x चा घातांक 1 या x चा घातांक 1 1 अधिक 1 2. मग x गुणिले ऋण x चा गुणाकार. सांग पाठी बघा. x गुणिले आता ऋण आहे. एक x धन आहे, एक x ऋण आहे. मग चिन्ह समान आहेत का भिन्न आहेत? मग भिन्न चिन्ह म्हणजे काय येणार गुणाकार? वजा आल्या. ऋण x वर्ग. ऋण x वर्ग. हे 26x आणि ऋण x कसं आलं समजतंय का? 26x गुणिले 26 चा गुणाकार 26x. x गुणिले ऋण x चा गुणाकार ऋण x वर्ग. इथं घातांकाचे नियम वापरायचे. पाया समान म्हणून घातांकांची बेरीज. घातांक दिला नसेल तर 1 म्हणून x चा घातांक 1
दुसऱ्या एक्सचा घातांक 1 1 1 1 अधिक 1 2 बरोबर आहे. आता डाव्या बाजूची दोन्ही पदं उजव्या बाजूची दोन्ही पदं डावीकडे घेऊया. काय होणार सांगा. पहिलं पद एक्स वर्ग लिहायचं. हे धन आहे इकडे ऋण आहे इकडे काय होणार द्या एक्स वर्ग वजा 26x अधिक 144. आपण 144 ची काय जागा बदलली नाही त्यामुळे चिन्ह बदलणार नाही. कोणती दोन पदं मी बदलली रे. कोणत्या दोन पदांचं पक्षांतर केलं एक्स वर्ग आणि 26x. त्या दोन्ही पदांचं मूळ चिन्ह बदललंय का बघा. पक्षांतर केले की चिन्ह बदलतंय बदलले ना म्हणजे बरोबर आहे. काही विद्यार्थी काय करतात पक्षांतर करतात आणि चिन्ह बदलत नाहीत. त्या पक्षांतराला काही अर्थ असणार नाही. काही अर्थ असणार. पक्ष बदलला की चिन्ह बदलते बघा. म्हणून बाजू पक्ष म्हणजे बाजू डावीकडनं उजवीकडे उजवीकडनं डावीकडं क्रियेत त्यांच्या बदल होणार. आता या ठिकाणी बहुपदीमध्ये शेवटची त्रिपद राशीचा आपण अभ्यास केला. मला सांगा ह्यातलं पहिलं पद एक्स वर्ग आहे की नाही. तिसरं पद 144. त्या दोघांचा गुणाकार करूया आपण पहिल्यांदा. म्हणजे पहिलं पद गुणिले तिसरं पद. सांगा गुणाकार काय ना एक्स वर्ग गुणिले 144 बरोबर 144 एक्स वर्ग. आता बघा नियम आहे. ज्यावेळी त्रिपद राशीचा आपण अवयव पाडतो त्यावेळी नियम काय तिसऱ्या पदा एवढा गुणाकार आणि मधल्या पदा एवढी बेरीज. गुणाकार किती यायला पाहिजे आता 144 आणि त्याच दोन संख्येची बेरीज 26 यायला पाहिजे. अशा दोन संख्या सांगा मला की ज्या दोन संख्येचा गुणाकार 144 आणि बेरीज 26. आता 144 कुठल्या कुठल्या पाड्यात आहे मला सांगा. सांगा तुम्ही बघूया आपण कोणते अवयव घ्यायचे. 144 पाड्यात बघा 144 कुठल्या कुठल्या पाड्यात आहे. समा 16 16 16 16 9 44. आता गुणाकार 144 झाला पण 16 9 ची बेरीज सांगा. थांबा 16 9 ची बेरीज हा 25. आपल्याला बेरीज किती पाहिजे. मग 16 गुणिले 9 अवयव घ्यायचे का नाही. गुणाकार नुसता येऊन चालणार नाही. गुणाकार पण आला पाहिजे आणि बेरीज पण आली पाहिजे. चला पुढच्या कुठल्या 18 18 8 44. 18 आणि 8 ची बेरीज करा 26. म्हणजे अवयव आपल्याला उपयोगी आहेत. गुणाकार 144 आला आणि त्यांची बेरीज 26 आली म्हणजे इथं आपल्याला त्याचे अवयव मिळाले. इथं असे दोन हे 10वीला अतिशय महत्वाचं लक्षात घ्या. आता ज्यावेळी मी बहुपदीचा पुन्हा पण अभ्यास करणार आहे. बहुपदी आपण शिकून झालेला आहे. नोट्स पण मी दिलेल्या आहेत बहुपदीच्या. त्या नोट्सच्या बघा PDF फाईल दिलेल्या आहेत. त्याच्या झेरॉक्स काढून घेता का किंवा वाचन करा. त्या प्रत्येक पायरीचं स्पष्टीकरण तिथं दिलेलं आहे मी. PDF फाईल टाकली की त्याच वेळी ग्रुपवर टाकलेली आहे बघा. ग्रुपवर नसले तर मी आज आणि टाकतो. बघा आता काय करायचं त्या 26x ऐवजी काय लिहायचं ऋण 8x ऋण 18x. आता इथं ऋण का आलं त्याला नियम आहे. स्थिर पद तिसरं पद धन आहे की नाही. जर तिसरं पद धन असेल तर दोन्ही अवयवांना मधल्या पदात चिन्ह. काय मधल्या पदात चिन्ह म्हणून इथं ऋण आलं. समजा इथं मधलं पद धन असतं तिसरं पद पण धन असतं आणि मधलं पद पण धन असतं तर काय करायचं. त्या ठिकाणी स्थिर पद धन असेल तर दोन्ही अवयवांना मधल्या पदात चिन्ह आणि स्थिर पद जर ऋण असेल तर मधल्या पदाचं चिन्ह मोठ्या संख्येला द्यायचं आणि लहान संख्येला त्याच्या उलट चिन्ह द्यायचं. ते आपण बहुपदीमध्ये त्याचा अभ्यास करणं. हे दोन नियम माहीत पाहिजेत बघा. जर स्थिर पद धन असेल तर दोन्ही अवयवांना मधल्या पदात चिन्ह. जर स्थिर पद ऋण असेल तर मोठ्या अवयवाला मधल्या पदात चिन्ह आणि लहान अवयवाला त्याच्या विरुद्ध चिन्ह. समजा मोठा अवयव मधल्या पदाला ऋण चिन्ह असेल तर त्या ठिकाणी मोठ्या संख्येला ऋण चिन्ह जाणार लहान संख्येला धन चिन्ह जाणार. समजा मधल्या पदाला धन चिन्ह असेल तर मोठ्या संख्येला धन चिन्ह जाणार आणि लहान संख्येला ऋण चिन्ह जाणार. धन आणि ऋण लक्षात ठेवायचं. चिन्हाला अतिशय महत्व आहे. येतं लक्षात आल्या. एक्स वर्ग वजा 8x वजा 18x अधिक 144 बरोबर 0. या पहिल्याला 3 पदं होती. या पहिला 4 पदं आली. 4 पदं का झाली तर मी मधल्या पदाची फोड केली. कुणाची फोड केली मधल्या पदाची फोड केली. आता गट पाडायचे. पहिल्या गटामध्ये पहिलं पद दुसरं पद दुसऱ्या गटामध्ये तिसरं पद चौथं पद. गट पाडायचे. आपल्याला गट पाडणं अवयव पाडणे
हे इयत्ता 8वी मध्ये आपण अभ्यास केलेलं आहे. आता x वर्ग वजा 8x मधनं x साधारण घ्या. या x न काय करायचं, या दोन्ही पदाला भागायचं. काय राहणार, x वजा 8. त्यानंतर दुसऱ्या गटातून 18 घ्या. हे दोन्ही कंस सारखे आले पाहिजे. हे जर दोन्ही कंस सारखे आले नाहीत तर गणित चुकलं. बघा दोन्ही कंस कसे आले पाहिजे, ते साधारण अवयव घेतल्यानंतर त्या साधारण अवयवानं दोन्ही पदाला भागायचं. येणारा भागाकार कंसात लिहायचा आणि कंसात लिहिल्यानंतर हे दोन्ही कंस समान यायला पाहिजे. आलेत की नाही? तर आता जे दोन्ही समान आहेत ते एकदा लिहायचे. काय सांगा, कोण समान आहे? 8 नाही, x वजा 8. मग पहिल्या गटातलं साधारण काय घेतला, x आणि वजा 18. हे दोन कंस परत तयार केले. हा पहिला कंस कुठला घेतला मी, जे समान आहेत ते एकदा लिहायचे. दुसऱ्या कंसात काय लिहायचं, साधारण घेतलेले अवयव चिन्हासह लिहायचे. साधारण घेतलेले अवयव चिन्हासह लिहायचे. लक्षात घ्या, चिन्हावर भर द्या. आता काय होणार सांगा, x वजा 8 बरोबर 0, x वजा 18 बरोबर 0. झालं का? एक चल रेषीय समीकरण. x ची किंमत काढायची आहे. हे ऋण 8 डावीकडनं कुठं जाणार, मग काय येणार x ची किंमत, x बरोबर 8 आणि x बरोबर 18. आता इथे 1 च्या 2 किमती मिळाल्या. 1 च्या 2 किमती मिळाल्या. याचा अर्थ पहिली संख्या जर 8 असेल तर दुसरी 12, तिसरी 18. 26 मधून 8 वजा करायची. जर पहिली संख्या 18 असेल तर दुसरी संख्या 12, तिसरी संख्या 8. लिहा. म्हणून गणित लिहून घ्या. बघा प्रत्येक पायरी समजते का, प्रत्येक पायरी समजते का? बघा जी पायरी समजत नाही ती पायरी विचारायची आहे. आणि अशा प्रकारची गणित आपल्याला अजून घ्यायची आहे. ते बहुपदीमध्ये याचा अभ्यास झालेला आहे. 9वीला 10वीला तर याच्यावर पूर्णपणे प्रकरण आहे, वर्ग समीकरण. या वर्ग समीकरणाचे अवयव आपल्याला पाडता आले पाहिजे. त्यामुळं आत्ताच समजणं अतिशय महत्त्वाचं आहे. प्रत्येक पायरी समजली का बघा. हां लिहून घ्या. अजून आपल्याला याचं उत्तर पूर्ण वाक्यात लिहायचं आहे. काय शंका आहे कोणाला? हां बरोबर 0. कारण बघ ही सगळी पदं, उजवीकडची पदं सगळी डावीकडे गेली म्हणून डावीकडे पद गेलं म्हणून 0. हा जर सगळी पदं जर एका बाजूला गेली, 2 बाजू असतात, डाव्या बाजूची सगळी पदं उजव्या बाजूला दिली तर डावी बाजू 0 येणार. आपण काय केलं, सगळी उजव्या बाजूची पदं डाव्या बाजूला घेतली, डाव्या बाजू उजवी बाजू 0 आली म्हणून 0. हा ठीक आहे. चला समजतंय, घेतलं लिहून. लिहा. म्हणून पहिली संख्या कंसात x बरोबर 8 किंवा 18 किंवा 18. लिहा खाली. मध्यम पद बरोबर 12. तिसरी संख्या कंसात 26 वजा x, कंसात 26 वजा x बरोबर 26 मधनं पहिल्यांदा 8 वजा करा. 26 मधनं पहिल्यांदा 8 वजा करा. 18 किंवा म्हणजे ऑब्लिक करायचं. आता 26 मधनं 18 वजा करा. किंवा 26 मधनं 18. 2 संख्या आहेत की नाही, x ची किंमत किती आहे 8. 8 घेतलं तर 8 12 18 येणार. आणि जर 18 घेतली तर 18 12 8 येणार. काय सोपंच आहे की. लिहा. किंवा 26 वजा 18. 26 वजा 18 म्हणून त्या संख्या 8 12 18 8 12 18 किंवा 18 12 8 किंवा 18 12 8. या धड्यावरचं शेवटचं उदाहरण हे प्रकरण संपणार. लिहा. जर कंसात
ए अधिक बी अधिक सी, दुसऱ्या कंसात ए वजा बी अधिक सी बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग. पहिल्या कंसात ए अधिक बी अधिक सी कंस पूर्ण, दुसऱ्या कंसात ए वजा बी अधिक सी बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग. तर ए बी सी, तर ए बी सी या संख्या पारंपरिक प्रमाणात आहेत. तर या संख्या पारंपरिक प्रमाणात आहेत हे दाखवा. जर तुमच्याकडे PDF फाईल असेल बघा, लक्षात येते का? या नोट्सची जर PDF फाईल तुमच्याकडे असेल तर याच्यामध्ये सगळी गणितं मी सोडवलेली आहेत. प्रत्येक पायरीचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. ज्याला कुणाला समजा व्हिडिओ बघता येत नसतील किंवा प्रॉब्लेम असेल तर त्यानं समर्थ झेरॉक्समध्ये याचे जर झेरॉक्स काढून घेतले तर तुम्हाला सगळी पाचीच्या पाची प्रकरण आहेत. हे जर घेतलं तरी चालेल, काय अडचण येणार नाही. लिहा काय सांगितले सांगा, लंबे वाच. जर कंसात ए अधिक बी अधिक सी कंस पूर्ण कंसात ए वजा बी वजा अधिक सी कंस पूर्ण बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग, तर ए बी सी या संख्या पारंपरिक प्रमाणात आहेत हे दाखवा. आहे तशी गुणोत्तर लिहून घ्या, दिलेले समीकरण लिहून घ्या. लिहा कंसात, पहिल्या कंसात लिहा ए अधिक बी अधिक सी, ए अधिक बी अधिक सी, दुसऱ्या कंसात ए वजा बी अधिक सी बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग. आहे तसं लिहिलं. आता डाव्या बाजूला काय सांगा, डाव्या बाजूला किती कंस आहेत? दोन. दोन कंसामध्ये कोणती क्रिया आहे? कंसात कोणतंही चिन्ह नसेल तर त्या दोन कंसामध्ये गुणाकाराची क्रिया आहे हे गृहीत धरलेलं असतं. मग या दोन कंसामध्ये कोणती क्रिया आहे का सांगा? कोणतेही चिन्ह दिलेलं नाही म्हणजे गुणाकार आहे. पहिल्या कंसामध्ये पद किती आहेत? दुसऱ्या कंसामध्ये पद किती आहेत? यांचा गुणाकार कसा करायचा? कोण सांगेल? कोण? कसा करायचा गुणाकार? हा सांग, बरोबर आहे बा, सांग सांग, चुकू दे, सांग. बरोबर आहे. त्यानंतर काय करायचं? बी गुणिले ए, बी गुणिले बी, बी गुणिले सी. त्यानंतर काय करायचं? सी गुणिले ए, सी गुणिले बी, सी गुणिले सी. थोडक्यात पहिल्या कंसातल्या प्रत्येक पदानं दुसऱ्या कंसाच्या प्रत्येक पदाला गुणायचं. म्हणजे 3 त्रिक 9, 9 पदं मिळणार. ए न गुणल्यानंतर 3 पदं मिळणार, बी न गुणल्यानंतर 3 पदं मिळणार, सी न गुणल्यानंतर 3 पदं मिळणार. हा गुणाकार करताना चिन्हांचा विचार करायचा. जर दोन्ही पदांना समान चिन्ह असेल तर गुणाकार धन येणार, एक पद धन असेल एक पद ऋण असेल तर गुणाकार ऋण येणार. मग मला सांगा, ए न ए ला गुणूया, काय येणार? ए गुणिले ए चा गुणाकार, मोठ्यानं सांगा, ए गुणिले ए चा गुणाकार. आता ए न ऋण बी ला गुणा, काय ना? ऋण ए बी. आता तुम्ही म्हणा ए न बी ला गुणल्यानंतर बी ए पण बरोबर आणि ए बी पण बरोबर. क्रम कोणताही चालते, फक्त चिन्ह महत्वाचं. लक्षात आलं? आता ए न कुणाला गुणायचं? आता काय ना गुणाकार? ए सी. ही 3 पदं मिळालेली समजली का? कोण सांगणार? मी पहिलं पद कसं मिळवलं? ठराविकच मुले हातवर करतात बघा. मुलं वार पाठीमागा 2 नंबर बँच. हा सांग बाळ. ए गुणिले ए वर्ग, ए गुणिले ऋण बी ऋण ए बी, ए गुणिले सी ए सी. प्रत्येकाला हा गुणाकार समजला? ही 3 पदं. आता मला सांगा, ह्या बी न गुणा लिहा. तुम्ही लिहा आणि मला सांगा. ज्याचं लिहून होणार आहे पुढची 3 पदं मला सांगायची आहेत. प्रत्येकानं गुणाकार करायचा आहे. मी फळ्यावर लिहिणार आणि तुम्ही लिहून घेणार, याच्यात काय अर्थ नाही. आणि ज्याला समजत नाही त्यांना पटकन मला विचारायचं आहे. पहिल्यांदा बी न ए ला गुणा, त्यानंतर बी न ऋण बी ला गुणा, त्यानंतर बी न सी ला गुणा. क्रम कुठेही चुकवायचा नाही आणि चिन्ह बघायची. याचं होणारा जण हातवर करायचा लगेच.
हा सांग बाळ पाठीमाग. अधिक पुढे म्हणतो अधिक AB अधिक ए बी वजा B चा वर्ग बी चा वर्ग बरोबर. अधिक BC बीसी. किती जणांची 3 पद आली? हात वर करायचं पटकन. ज्यांना येत नाही त्यांनी मला विचारायचं आहे. प्रत्येकाला ही 3 पद लक्षात आली. आता काय करायचं? आता कोणतं पद राहिलं? सी कोणतं पद राहिलं? सी सी न गुणायचं. गुणा लवकर. नुसतं मी फळ्यावर लिहिणार, तुम्ही सोडवून घेणार, बघून काढणार, काय उपयोग नाही. प्रत्यक्ष क्रिया तुम्ही करायची आहे. आणि ज्याला समजत नसेल हे पद कसं आलं तर मला विचारायचं आहे. हा हा सांग बा, तुझं झालंय? झाले तुझं? हा पाठीमाग कुणाचे झाले बघा? पार्थ झाले का? हा, सांग पार्थ. सी हा AC म्हणायचं. हा चालते. CA पण बरोबर आहे, चुकलेलं नाही. पण नेताना ऐकायला कसं वाटते? AC बरोबर वाटते नाही? सांग आता. सी ना ऋण बी ला, ऋण BC, सी न C ला अधिक C वर्ग बरोबर A वर्ग अधिक B वर्ग अधिक C वर्ग. उजव्या बाजूमध्ये काही बदल करायचा नाही. अशी 9च्या 9 पदक किती जणांना मिळाली सांगा? ही 9 पदक कशी मिळाली हे प्रत्येकाला समजतंय का? मोठ्यानं सांगायचं आहे. समजतंय. ज्याला समजत नाही मला विचारायचं आहे. प्रत्येकाला आलं पाहिजे. येतं लक्षात? ठीक आहे, हात खाली करा. आता डाव्या बाजूला बघूया. जी पदं समान आहेत पण चिन्ह भिन्न आहेत ती पदं घालवूया पहिल्यांदा. सांगा. हा काय झालं? आणि बघ. ए गुणिले ए चा गुणाकार ए वर्ग, ए गुणिले ऋण बी चा गुणाकार ऋण ए बी, ए गुणिले सी चा गुणाकार ए सी. परत मी आता कुणी गुणणार? बी न. बी गुणिले ए ए बी, त्यानंतर बी गुणिले बी ऋण बी वर्ग, बी गुणिले सी बी सी. आता सी न गुणणार. सी गुणिले ए ए सी, सी गुणिले ऋण बी ऋण ए बी, सी गुणिले सी सी वर्ग. आता डाव्या बाजूला जी पदं समान आहेत पण चिन्ह भिन्न आहे ती घालूया. सांगा. ऋण ए बी ला कोण जाणार? धन ए बी जाणार का? घालवा. ऋण ए बी ला धन ए बी जाणार. आणि कुणाला कोण जाणार? BC ला ऋण BC जाणार. एक धन एक ऋण घालवायचं. काय राहिलं डाव्या बाजूला? डाव्या बाजूला काय राहिलं? AC ऋण B वर्ग अधिक AC. 3 पदं राहिली का? 6 पदं गेली. 9तली 6 पदं गेली. का गेली? समान आहेत. हा? 4 गेली. अजून घालवायचं की ए वर्ग घालवा. ए वर्गला ए वर्ग, सी वर्गला सी वर्ग. जी पद दोन्ही बाजूला समान आहेत, डाव्या बाजूला पण आहेत आणि उजव्या बाजूला पण आहेत. हा सांगतो मी. डाव्या बाजूला पण आहेत आणि उजव्या बाजूला पण आहेत. चिन्ह समान आहेत. आता समजा हे ए वर्ग उजवीकडनं मी डावीने घेतलं असतं तर ए वर्ग वजा ए वर्ग गेलं असतं. बरोबर आहे का? लक्षात येते का? काय सांगाय सांग बा. नाही अजून. हे बघ, हे बी वर्ग धन ऋण आहे आणि हे धन आहे. चिन्ह भिन्न आहे. जर दोन्ही बाजूला समान चिन्ह असेल, डाव्या बाजूला पण पद आहे आणि उजव्या बाजूला पण आहे, जर त्यांची चिन्ह समान असतील तर जाणार आणि चिन्ह भिन्न असतील तर जाणार नाही. काय? कुठे जाते एसी? बघ समान चिन्ह आहे. समान असेल तर बेरीज होणार आणि भिन्न असेल तर जाणार. बघ लंबे काय तुला सांगतो. ए वर्ग हे कुठल्या बाजूला आहेत? डाव्या. हे ए वर्ग कुठल्या बाजूला आहेत? बाजू वेगळी आहे का? बाजू वेगळी आणि चिन्ह समान असेल तर जाणार. आणि एकाच बाजूला काय होणार? एक धन आणि एक ऋण जाणार. आणि एका बाजूला दोन्ही धन असतील तर बेरीज होणार, दोन्ही ऋण असतील तर बेरीज होणार. आता सांगा काय राहिलं? काय राहिलं सांगा? AC लिहून घ्या. AC वजा बी वर्ग अधिक AC बरोबर बी वर्ग. राहिले काय? आता बी वर्ग एकत्र करूया. हे ऋण बी वर्ग डावीकडनं कुठे जाणार? आल्या. AC अधिक AC बरोबर बी वर्ग अधिक बी वर्ग. आता AC अधिक AC किती येणार? 2AC आणि बी वर्ग अधिक बी वर्ग 2B वर्ग येणार का? बेरीज करायची. 1 अधिक 1 2, 1 अधिक 1 2. सहगुणक नाही म्हणून 1 सहगुणकांची बेरीज करायची. आता मला सांगा दोन्ही बाजूला 2 2 आले का? लिहा. सदोबा 2 ने भागून, सदोबा 2 ने भागून
AC बरोबर B वर्ग, B वर्ग बरोबर AC, B वर्ग बरोबर AC. आता B वर्ग बरोबर AC असल्यावर आपण काय म्हणतो? त्या दिलेल्या तीन संख्या कशा असतात? B वर्ग बरोबर AC जर आपल्याला मिळालं तर त्या तीन संख्या काय असतात? पारंपरिक प्रमाणात. का? पहिली संख्या गुणिले तिसरी संख्या यांचा गुणाकार मधल्या पदाच्या वर्गा इतका आहे. बरोबर आहे का? म्हणजे बी वर्ग बरोबर AC मिळालं का? ल्या बी वर्ग बरोबर AC विधान 1, विधान 1, विधान 1 वरून, विधान 1 वरून बी हे ए व सी यांचे मध्यम प्रमाणपद आहे. बी हे ए व सी यांचे मध्यम प्रमाणपद आहे. म्हणून ए बी सी या तीन संख्या पारंपरिक प्रमाणात आहेत.